विधानसभेची निवडणूक पार पडलेली, आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते निकालाकडे। परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला मतदाराच्या राजांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्याचं आव्हान आणि आपला प्रचार करावा लागला। आज उमेदवार हे सगळे रिलॅक्स झालेले आहे। मी आलोय अचलपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्याकडे। आपण काय करताय बच्चू कडू हे पाहूया। या दृश्यामध्ये बघितलं आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर नयना कडू हे रिलॅक्स या ठिकाणी हॉलमध्ये बसलेले। आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांना विचारूया। रिलॅक्स दिसताय तुम्ही आज। आता मतदानाची धावपळ संपली, आता अधिक पुन्हा कागदाचा खेळ कामाचा म्हणजे सेवेचं काम सुरू झालेलं आहे आणि बरेच लोक बाहेर जिल्ह्याभरातून महाराष्ट्रातून आलेले आहे। थोडं महिना सगळ्या धावपळीत गेला। तसं तर आम्ही 12 महिने धावतच असतो, पण यावेळेस आमदारकीसाठी निवडणुकीसाठी धावणं वेगळं आणि लोकांच्या कामासाठी धावणं वेगळं। 4 वेळा तुम्ही इथून निवडून आलेले, 5व्यांदा पुन्हा रिंगणात आहे। काय वाटते तुम्हाला? आणि जे महाशक्ती परिवर्तन तुम्ही तिसरी आघाडी उभी केली आहे, काय वाटते तुम्हाला किती आमदार येतील तुमचे? इथे तर आम्ही निवडूनच येणार आहोत, कारण दोनही पक्ष राष्ट्रीय पक्ष हे आम्हाला पाळण्यासाठीच प्रयत्न करत होते, जिंकण्यासाठी ते करतच नव्हते आणि आम्ही जिंकण्यासाठी करत होतो। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड संभ्रम आहे, त्या संभ्रमामुळेच मी निवडून येत आहो। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रभर महाशक्तीच्या 122 पैकी 25 ते 30 जागा खूप टॉप फाईटमध्ये आहे। त्यातल्या आमच्या 10 जागा कुठल्याही परिस्थितीत निघू शकतं अशी एकंदरीत स्थिती आहे आणि काही राजूजी शेट्टी, संभाजी महाराज आणि वामनराव चटप हे पण बाहेर आहे। तुम्ही म्हणताय 10 जागा निवडून, पण आता तुम्हाला काय वाटते, महाविकास आघाडी येईल का महायुती येईल? जर आले दोघांपैकी तर तुमची काय भूमिका आहे? आम्ही शिव सरकारच आमचं राहील। अपक्ष आणि छोट्या पक्षाचं सरकार बनेल। मोठ्या पक्षांना बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ वेळ आली तर। आम्ही तशा पद्धतीचं चर्चा चालू आहे का आपल्याशिवाय कुठलंही सरकार बसणार नाही आणि मग आघाडीला किंवा युतीला बसवल्यापेक्षा आपणच सरकार बसू आणि त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ। म्हणजे सरकार इथून चालवणार? हां, इथूनच चालू, न चालवलं काय झालं? अच्छा, तुमचं अनेक विधान हेच होतं याआधी? हां, एका आजही तुम्ही पाहिलंय पोल तर ते कोणाचा आकडा सत्तेपर्यंत जात नाही। आम्ही असल्याशिवाय सत्ता बसू शकत नाही। तर हे होते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली। त्यांच्या पत्नी डॉक्टर नयना कडू आहे, त्यांच्याशी बोलूया। खूप दिवसांनी भाऊ दिसताय आज घरी? हो हो हो, आज बरेच दिवसानं थोडा वेळ जास्त दिसले। अच्छा, काय वाटते तुम्हाला एकंदरीत अचलपूर मतदारसंघामध्ये? अचलपूरमध्ये प्रहारचा विजय असेल। अच्छा, आणि इतर राज्यामध्ये? राज्यात इतरत्र आता उद्या परवा स्पष्टच होईल तुम्हाला। तरी एक तुमचा अभ्यास काय म्हणतो ते भाऊंना विचारा। अच्छा तर त्या डॉक्टर नयना कडू यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली। प्रणय निर्माण, एबीपी माझा, अचलपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।